सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने लोकसभेची तयारी म्हणून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला जात आहे। महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून 11 लोकसभा मतदारसंघ निश्चित झाल्याची घोषणा मातोश्रीवरून करण्यात आली। याबाबत नेमके उमेदवार कोण असतील याबाबत अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिवसेनेच्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याने ही जागा काँग्रेस किंवा इतर घटक पक्षाला देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट इतर जागेवर आपला दावा निश्चित करणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान मोताळा, चिखली, जळगाव जामोद येथे जाहीर सभा घेतल्या, परंतु जिल्ह्यात चर्चेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीबाबत सभेमध्ये कोणत्याही नेत्याकडून उल्लेख न केल्याने त्यांना उमेदवारी मिळणे कठीण असल्याची चर्चा पक्षांतर्गत होत आहे। विशेष म्हणजे नरेंद्र खेडेकर हे विशेष प्रभावी उमेदवार नसल्याने किंवा त्यांचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व किंवा मतदारसंघात विशेष ओळख नसल्याने त्यांना उमेदवारी मिळणे कठीण झाल्याची चर्चा जाणकार करत आहेत। पक्षाकडे दुसरा कोणी प्रभावी उमेदवार नसल्याने शिवसेना ही जागा घटक पक्षातील स्वाभिमानीचे रविकांत तुपकर किंवा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांना बहाल तर करणार नाही ना? किंवा मतदारसंघामध्ये सध्या लोकप्रिय असणारे बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांना शिवबंधन बांधून उमेदवारी देणार अशी चर्चा जनसामान्यांत होत आहे।